मॉर्निंग स्टुडंट. कालच्या आपण पिरियडमध्ये पाहिलेलं आहे जनरल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. तर इम्पॉर्टन्स ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्समध्ये पाहिलेलं आहे फूड इंडस्ट्री, टेक्सटाईल इंडस्ट्री, पेट्रोलियम इंडस्ट्री, फार्मास्युटिकल इंडस्ट्री, प्लास्टिक इंडस्ट्री, डाय इंडस्ट्री, फर्टिलायझर इंडस्ट्री, कॉस्मॅटिक इंडस्ट्री आणि परफ्यूम इंडस्ट्री. आजच्या आपल्याला पिरियडमध्ये पाहायचं आहे जनरल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. ऑर्गॅनिक कंपाऊंड कसा ओळखायचा आहे, आपल्याला काय ऑर्गॅनिक कंपाऊंड कसा ओळखायचा आहे हे याच्यावरून आपल्याला सांगायचं आहे. तर त्याच्यामध्ये काय पॉइंट्स आहेत ते लक्षात घ्या मित्रांनो. जनरल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, त्यामध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंड्स ओळखण्यासाठी काय पॉइंट्स आहेत. एक आहे कंपोजिशन, टाइप्स ऑफ लिंकेज, कॅन्टिनेशन, आयसोमेरिझम, पॉलिमरायझेशन, सॉल्युबिलिटी, मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट्स, ओडर, फंक्शनल ग्रुप, कंबल्सिव्हिटी आणि होमोलॉगसिस. तर त्यामध्ये आपण एक पॉइंट आपण आज अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये काय आहे कंपोजिशन. कंपोजिशन, ऑल ऑर्गॅनिक कंपाऊंड्स कंटेन कार्बन. प्रत्येक ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये काय आहे, कार्बन ॲटम आहे आणि हा कार्बन ॲटम जर असेल तरच तो काय ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहे. बाकीचे एलिमेंट्स, अदर एलिमेंट्स प्रेझेंट मे बी नाउ हायड्रोजन असेल, ऑक्सिजन असेल, हॅलोजन असेल, सल्फर असेल. नाउ दिस हॅलोजन इज रिप्लेस्ड बाय क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. तर असे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स जर आपल्याला एखाद्या कंपाऊंड्स मध्ये जर दिसले तर तो कंपाऊंड कसा आहे, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहे. मे बी प्रेझेंट इन कार्बन, नाउ हायड्रोजन, ऑक्सिजन, सल्फर आणि हॅलोजन ॲटम्स असे जर कंपाऊंड्स आपल्याला दिसले तर तो कसा आहे, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहे. त्याच्या कंपोजिशनवरून आपल्याला ओळखता येईल. त्यानंतर आहे टाइप्स ऑफ लिंकेज. मोस्ट ऑफ द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स कंटेन कोव्हॅलेंट लिंकेज. काही कंपाऊंड असे आहेत की कार्बन आणि कार्बन किंवा कार्बन आणि हायड्रोजन हे कोव्हॅलेंट बॉन्डने जोडलेले आहेत आणि असे कोव्हॅलेंट बॉन्डने जोडलेले काय कंपाऊंड्स असतील तर त्या कंपाऊंडला आपल्याला काय करायचंय, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. त्याच्या टाइप्स ऑफ लिंकेज होऊन सुद्धा आपल्याला ओळखता येईल. त्यानंतरचा तिसरा पॉइंट आहे कॅन्टिनेशन. द एबिलिटी ऑफ कार्बन ॲटम टू कंबाइन विथ अनदर टू फॉर्म लॉन्ग चेन किंवा ब्रँचड चेन किंवा रिंग चेन. सो कंटिन्युअस चेन, त्यानंतर ब्रँचड चेन किंवा आपल्याला रिंग चेन मध्ये सुद्धा एखादा कंपाऊंड पाहिला जाईल. सो कंटिन्युअस चेन, ब्रँचड चेन आणि रिंग कंपाऊंड जर असे कंपाऊंड जर असतील तर ते आपल्याला त्या कॅन्टिनेशनवरून आपल्याला सांगता येईल की तो कंपाऊंड कसा आहे, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहे. त्यानंतरचा नेक्स्ट पॉइंट आहे आयसोमेरिझम. नाउ दिस आयसोमेरिझम कंपाऊंड्स हॅविंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. आता याचा जर पाहिला आपण C3H8O हा आहे CH3CH2 CH2OH. CH3 CH2 CH2OH हा कोणता आहे, प्रोपेनॉल. त्यानंतर CH3 CHOH. सो दिस कंपाऊंड्स कंटेनिंग 1 2 3 कार्बन ॲटम किती आहे, 3, हायड्रोजन ॲटम 8 आणि ऑक्सिजन 1 आहे. तर याच्यावरून आपल्याला सांगता येईल की सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला इज कॉल्ड ॲज अ आयसोमेरिझम. त्यानंतर आहे पॉलिमरायझेशन. A large number of small organic molecule add. Polymerization काय सांगते, a large number of small organic molecule add up into the high molecular weight compound is called as a polymer. This process is called as a polymerization. परत एकदा सांगतो, इकडे लक्ष द्या. काय ट्रिक्स आहेत, काय पॉइंट्स आहेत ऑर्गॅनिक कंपाऊंड किंवा ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये जे की ट्रिक्स वरूनच लक्षात ठेवायचे आणि याला सारखं घासत जर आपण अभ्यास केला तर तो लवकर सुद्धा विसरतो. म्हणून आपल्याला काही ट्रिक्स जर लक्षात ठेवल्या या तर या ट्रिक्स नुसार आपल्याला काय हा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा जो पेपर आहे तो आपल्याला काय होईल, सोप्यात सोपा जाईल आणि तुम्हाला जेणेकरून नीट असेल, जेई असेल या परीक्षेला कसं जाईल, सोपा जाईल सामोरे जाताना. आणि पुढचा पॉइंट पाहतो आपण की कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहे. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स ओळखण्याकरता काय पॉलिमरायझेशन आहे. आणि हे पॉलिमरायझेशन म्हणजे काय आहे की लार्ज नंबर ऑफ स्मॉल ऑर्गॅनिक मॉलिक्यूल ॲड अप टू फॉर्म ए हाय मॉलिक्युलर वेट. and this high molecular weight is called as a polymer, and this polymer is called as, this polymerization is called as a polymerization, or this process is known as a polymerization.
किंवा आपल्याला पॉलिमर ऑब्टेन्ड बाय द इथिन पॉलिव्हिनिल क्लोराईड दॅट इज अ पीव्हीसी, तर यापासून आपल्याला पॉलिमरायझेशन पाहता येते. त्यानंतर किंवा त्याच्यापासून आपल्याला ऑर्गॅनिक कंपाऊंड ओळखता येतो. सॉल्युबिलिटी आहे. आता हा सॉल्युबिलिटी लक्ष द्यावं विद्यार्थ्यांनो की सॉल्युबिलिटी कंपाऊंड कुठलाही ऑर्गॅनिक कंपाऊंड असेल, कुठलाही ऑर्गॅनिक कंपाऊंड असेल, इथेनॉल असेल, इथर असेल किंवा अल्कोहोल असेल किंवा क्लोरोफॉर्म असेल, जर हे कंपाऊंड जर आपण पाण्यात टाकले तर ते काय इनसॉल्युबल आहे. कुठलाही ऑर्गॅनिक कंपाऊंड किंवा त्याला काय सांगता येईल, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर जनरली इनसॉल्युबल इन वॉटर. कुठलाही ऑर्गॅनिक कंपाऊंड पाण्यामध्ये जर टाकला तर तो काय पाण्यामध्ये इनसॉल्युबल आहे, म्हणून तो ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहे आपल्याला सहज ओळखता येईल. आणि जर समजा पाण्यात मिसळला तर तो ऑर्गॅनिक कंपाऊंड्स नाहीये. मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट्स, कुठल्याही ऑर्गॅनिक कंपाऊंड्सचा मेल्टिंग पॉइंट लो आहे आणि बॉइलिंग पॉइंट जर आपण पाहिला तर त्याचं कोव्हॅलेंट नेचर आहे. आणि बॉइलिंग पॉइंट लो असेल आणि कोव्हॅलेंट नेचर असेल तर तो कंपाऊंड कसा आहे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहे. ओडरवरून वासावरून सुद्धा काय आपल्याला ऑर्गॅनिक कंपाऊंड्स ओळखता येतील. नाउ द ऑर्गॅनिक कंपाऊंड पोजेस ए कॅरेक्टरिस्टिक ओडर. काय ऑर्गॅनिक कंपाऊंडला विशिष्ट प्रकारचा असा वास आहे आणि हा वास जर आपण घेतला तर त्या वासावरून तो कोणता कंपाऊंड आहे हे आपल्याला सांगता येईल. ईस्टर्स हॅव स्वीट आणि प्लीझंट ओडर. ईस्टर जर पाहिला आपण तर ईस्टरचा कसा आहे गोड असा स्वीट असा वास आहे. त्या वासावरून जर ओळखला आपण तर आपल्याला कसा आहे तो ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहे असं सांगता येईल. फंक्शनल ग्रुप सुद्धा ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर कॅरेक्टराइज्ड बाय द फंक्शनल ग्रुप. काय ऑर्गॅनिक कंपाऊंड्सला फंक्शनल ग्रुप ऍड आहे. आता इथे पाहिलं आपण OH काय आहे फंक्शनल ग्रुप आहे CH3 CH2 CH2 OH. जर फंक्शनल ग्रुप एखाद्या कंपाऊंडला ऍड असेल तर तो काय ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहे असं आपल्याला सांगता येईल. कंबल्सिबिलिटी, मोस्ट ऑफ द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर कंबल्सिबल इन नेचर. काय ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत ते कंपाऊंड कसं आहे जळण्यास मदत करतात, प्रखर ज्योतीने जळतात आणि ते जर प्रखर ज्योतीने किंवा जळण्यास मदत करत असतील तर तो काय ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहे. आणि लास्ट पॉइंट आहे होमोलॉगस सिरीज. ए सिरीज ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड इज कंटेनिंग ए कॅरेक्टरिस्टिक फंक्शनल ग्रुप. परत एकदा ऐका, ए सिरीज ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स इज कंटेनिंग ए कॅरेक्टरिस्टिक ऑफ फंक्शनल ग्रुप as the successive members differ each other the molecular formula by CH2. CH2 कंटिन्युअस ग्रुप मध्ये जर आलेला असेल तर तो काय होमोलॉगस सिरीज आहे. आणि असं जर एक्झाम्पल पाहिलं आपण अल्केन्स मध्ये आहे, अल्किन मध्ये आहे, अल्काइन मध्ये आहे, अल्कोहोल असेल किंवा अमाइन्स मध्ये आहे तर यामध्ये आपण सक्सेसिव्ह मेंबरची CH2 ग्रुपची काय सिरीज पाहतो. तर या ठिकाणी आजचा पॉइंट जो आहे तो काय कॅरेक्टरिस्टिक ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. ऑर्गॅनिक कंपाऊंड कसा ओळखायचा त्याचं कॅरेक्टरिस्टिक काय आहे तर या आपल्याला 10 ते 11 पॉइंट नुसार आपल्याला तो ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहे ओळखता येईल. त्यामध्ये पहिला आहे कंपोजिशन, टाइप्स ऑफ लिंकेज, कॅन्टिनेशन, आयसोमेरिझम, पॉलिमरायझेशन, सॉल्युबिलिटी, मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट्स, ओडर, फंक्शनल ग्रुप, कंबल्सिबिलिटी आणि होमोलॉगस सिरीज. तर अशा प्रकारे आपल्याला तो ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहे या ट्रिक्सवरून तुम्हाला सांगता येईल. आणि असे ट्रिक्स जर वेगवेगळ्या ठिकाणी जर तुम्ही फॉलो केले तर तुम्हाला तो ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहे किंवा ऑर्गॅनिक पेपर किंवा ऑर्गॅनिक केमिस्ट्री कसा सोपा जाईल याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल. आणि आजचा या ठिकाणी कॅरेक्टरिस्टिक ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स हे ओळखण्याचे 10 ते 11 पॉईंट सांगितलेले आहेत. कालचा पॉईंट पाहिलेला आहे इम्पॉर्टन्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. आजचा पॉईंट आहे कॅरेक्टरिस्टिक ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. तर या ठिकाणी आपण बाकीचा पॉईंट उद्याच्या पिरियडमध्ये घेऊ आणि इथं थांबू आपण.